नमस्कार मित्रांनो, मी शेखर दादा पगार. आपल्याला आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर हजारो क्षेत्र आपले वाट पाहत असतात. एका क्षेत्रामध्ये जरी आपल्याला अपयश मिळालं तरी निराश व्हायचं नाही. परंतु कुठल्याही क्षेत्रात काम करताना तुम्हाला यश 100% मिळू शकतं, परंतु त्याच्यासाठी सतत प्रयत्न, सराव, अभ्यास आणि सातत्य ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या पद्धतीने एखाद्या खडकावर लाटाच्या लाटा आदळल्या तरी त्या खडकाला किंवा त्या दगडाला कुठलाही फरक पडत नाही, परंतु पाण्याची सतत धार जर त्या दगडावर पडत राहिली तर त्या दगडाला भेग पडते किंवा त्या दगडाला भेगा पडतात. कशामुळे ती सतत ती धार चालते त्याच्यामुळे. ज्या पद्धतीने झाडाचं जे मूळ असतं खूप नाजूक असतं, परंतु ते झाडाचं मूळ जेव्हा पाण्याच्या शोधात जमिनीच्या आत आत शिरतं तेथे समोर येणाऱ्या खडकाला देखील भेदून आतमध्ये शिरतं व आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं. म्हणून जीवनात परिस्थिती ही कितीही विरोधात असू द्या, कितीही प्रतिकूल असू द्या, कितीही हालाकीची असू द्या, परंतु माणसाने सतत प्रयत्न करायला हवे, सराव करायला हवे, अभ्यास करायला हवे. 100% आपल्याला यश मिळेल. त्यावर एक कवी म्हणतो, विपत्ति में विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो. तपा है जो, जला है जो, चमक उसी में आई है, समस्त ताप तम में भी बढ़ चले सफल रहो. बस एक लक्ष्य साध कर गगन की ओर उड़ चलो, घटा घिरी अटूट हो मगर सदा सबल रहो. कमी कहाँ पे रह गई विचार इस पे तुम करो, ये स्वप्न बिना देखना कि तुम कभी विफल रहो. बड़ा विचित्र शत्रु है मनुष्य का निराश मन, उदासियों को त्याग कर सबल रहो प्रबल रहो. म्हणून 400 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. या जगात अशक्य असं काही नाही, सगळं काही शक्य आहे, परंतु त्यासाठी तुमचे प्रयत्न हवे, तुमचा अभ्यास, तुमचा सराव. नक्कीच तुम्हाला यश मिळू शकते. म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये तुम्हाला 40% मिळाले म्हणून तुम्ही अपयशी होता असं होत नाही. या जगामध्ये असंख्य क्षेत्र आहेत की ते तुमची वाट पाहत आहे. जय जवान जय किसान.